चला तर आज आमच्या ट्रिपचा हा शेवटचा दिवस. ट्रिप ॲक्च्युली होती आरूच्या वाढदिवस सेलिब्रेशनची, पण इकडे फिर तिकडे फिरच्या नादात आरूच्या बड्डेचा केकच कट करायचा राहिला होता. सो फायनली आज केक कट करून मस्त सेलिब्रेशन केलं आणि लगेच जे आहे आम्ही आमच्या गावी जायला निघालो. तर आरूची अशी नोटंकी चालू होती. त्यानंतर पुणे गाठलं आणि आमची ट्रेन पकडली. पूर्ण रात्र झोपेतच गेली. सकाळी डोळा उघडला, आरोहीच्या पप्पांना विचारलं कुठलं स्टेशन आहे, तर बोलले आता परभणी येणार 10 मिनिटात. लगेच मैत्रिणीला फोन केला आणि 10 मिनिटात ती रेल्वे स्टेशनवर हजरही झाली. 8 वर्षानंतर आम्ही फक्त एका मिनिटासाठी एकमेकींना भेटलो आणि त्यानंतर सरळ आले घरी. जगात तुम्ही कुठेही फिरा, खरं सुख मिळतं ते आपल्या घरीच. घरी आल्या आल्या आधी गार्डनमध्ये आले, झाडाची कंडिशन बघितली आणि खरंच रडायलाच आलं. पण म्हटलं जाऊ देत, जे झाडं जास्तच खराब झाली होती त्यांना पाणी दिलं आणि मस्त साडी नेसून इथे मी तयार झालेली आहे. कारण आज आमच्या पारसला जी आहे संत गजानन महाराजांची पालखी जी पंढरपूरला जाणार असते ती रात्रीच्या मुक्कामाला असते. हा पालखीचा सोहळा अगदी मनात साठवावा इतका अद्भुत असतो. अगदी आजूबाजूचे खेडेपाड्यातले खूप सारे लोक दर्शनाला येतात. चला या शॉर्टच्या निमित्ताने तुम्हीही माऊलींचं दर्शन घेऊनच घ्या. त्यानंतर मंदिरात आले आणि मस्त जे आहे महाप्रसादाचा लाभ घेतला. बाय.